ठाकरे बंधूंचा 26 तारखेला मुंबईत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा। दिल्लीसारखा लाठीमार केला तर फटकावून काढू, आमचा मोर्चा शांततेत, हुल्लडबाजांना आमचे कार्यकर्ते धडा शिकवतील, राज आणि उद्धव ठाकरे यांचा इशारा। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा। पोलीस व्हॅनसमोर एकटी मुलगी भिडली, जगभरात बनली इंटरनेट सेन्सेशन। तर मुंबईत पोलिसांच्या गाडीतून कॉकरोच कसे पळाले, फिल्मी स्टाईल व्हिडिओ व्हायरल। शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट, यालाच जंतर मंतर म्हणतात। राज ठाकरेंकडून मिश्कील टिप्पणी। कुत्रे कबुतरांच्या प्रश्नाकडे पाहायला, निर्णय घ्यायला कोर्टाला वेळ आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या भवितव्याचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, उद्धव ठाकरे यांचा टोला। विद्यार्थी आंदोलकांना पुढे इकडे दिसला तर खिशात ड्रग्सची 50 ग्रॅमची पुडी टाकू, असं म्हणणारा कॉन्स्टेबल पवन सांगळे याचं निलंबन। काँग्रेसने निवेदन दिल्यानंतर पवन सांगळेची चौकशी सुरू। समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किसी में। अरे नहीं नहीं, हाँ, फिर गया क्या, जिंदगी गया, नो जामीन। प्रियंका गांधी पत्रकारांवर भडकल्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा कधी देणार, राजीनामा का देत नाहीत हे धर्मेंद्र प्रधानांना आधी विचारा, मग संसद का चालू दिलं नाही ते प्रश्न आम्हाला विचारा। राजकीय आंदोलनात पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, चर्चेला या, सर्व प्रश्न सुटतील। उच्च शिक्षणावर भाजप सरकारचा जोर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना खडसावलं। वंचितचं आज महाराष्ट्र आंदोलन, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सुजात आंबेडकर देखील पोलिसांच्या ताब्यात। राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, पेपर फुटीवर चर्चेसाठी संसदेत जा, चर्चा करा, देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना सल्ला। विद्यार्थ्यांवर लाठीमार होत आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत चर्चा, मोदींच्या भेटीवर पवारांची माहिती। कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी निदर्शनं आणि मोर्चा, सर्वपक्षीय संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन। चर्चेला तयार आहे, चर्चेला माझ्या घरी किंवा कार्यालयात या, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं विद्यार्थी नेत्यांना चर्चेचं आमंत्रण। तर विद्यार्थी बोलवतील तिथे चर्चेला जाणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह देखील चर्चेसाठी तयार।